मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कोणत्याही शेअरची चर्चा करणार नाहीत, कारण शेअर इतके पडत आहेत की कोणताही शेअर ह्या सपोर्टला घ्या किंवा त्या सपोर्टला घ्या, इथं सपोर्ट आहे आणि तिथं सपोर्ट आहे हे सांगण्याची आता वेळ नाही आहे. कोणताही सपोर्ट इथं काम करत नाही. सगळे शेअर पडतच आहेत आणि शेअर पडत असल्यामुळे आपला पोर्टफोलिओही रेडमध्ये गेलेला आपण पाहिला असेल. आज तर माझा पोर्टफोलिओ 1,95,000 रुपयानं मायनस आहे. आता ही रक्कम जरी जास्त असली तरी घाबरायची गरज नाही. आपण अशा कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक केली नाही जे की फंडामेंटल ज्याचे स्ट्रॉंग नाहीत, अशा कोणत्याही शेअरमध्ये आपण गुंतवणूक केलेली नाहीत. ज्या शेअरमध्ये प्रमोटरच नाहीत, जे शेअर त्यांची कोणतेही सेल्स नाही, ज्या शेअरमध्ये कोणतंही प्रॉफिट नाही, असे शेअरसुद्धा जेव्हा बुल रन येते ना त्यावेळेस हे पळायला लागतात. मग आपण तर चांगल्या फंडामेंटल असलेल्या स्ट्रॉंग शेअरमध्ये खरेदी केलेली आहे, ज्याचे सेल्स आणि प्रॉफिट चांगले आहेत, पण तेही पडत आहेत. का? कारण काय आहे की स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये असं सांगायला लागलेत की स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये बातम्या तशाच येत आहेत की बबल आहे, फुगवटा आहे. अहो, पण आम्ही तर जे शेअर घेतलेले आहेत ते शेअर त्यांचे पी जर पाहिले तर मीडियन पीच्या खाली आहेत, अंडर व्हॅल्यूड आम्ही शेअर घेतलेले आहेत. पण अशा वेळेस माहिती आहे का, सगळे शेअर हे पडत असतात. खरं म्हणजे आपण म्हणतो गव्हाबरोबर किडे रगडत आहेत, पण आता किड्याबरोबर गहूसुद्धा रगडायला लागलेले आहेत. आपले जरी गहू असले ना तर किड्याबरोबर आपले गहू हे रगडायला लागलेले आहेत. तर मित्रांनो, जीवनामध्ये जसं सुख दुःख येतंय ना, तसंच शेअर मार्केटमध्येही दुःख येतंय. कधी? जेव्हा मार्केट पडायला लागतंय तेव्हा आपल्याला दुःख होतंय. कारण ते सुख दुःख जे आहे जीवनामधलं ते कधीही येईल आपल्याला माहीत नाही. त्याची निश्चित वेळ आपल्याला ठरवता येत नाहीत की ह्याच तारखेला सुख येणार आहे आणि ह्याच तारखेला दुःख येणार आहे, ते ठरवता येत नाही. ते कधीही येतंय, सुखही येतंय आणि दुःखही येतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे दोन्हीही टिकत नाहीत, ते निघून जातात. कारण हे स्थिर नाहीत. सुखही स्थिर नाही आणि दुःखही स्थिर नाही, हे दोन्हीही निघून जाणार आहेत. तसं मार्केट पडणार आणि मार्केट वाढणार हे चालूच राहणार आहे. जसं सुख आणि दुःख येणार आणि जाणार, तसं मार्केट पडणार आणि वाढणारच आहे. तर हे लक्षात ठेवा. पण भविष्यामधली आपल्या जीवनातली एक गोष्ट आपल्याला 100% माहीत आहे, ते म्हणजे सुख कधी येणार किंवा दुःख कधी येणार हे आपल्याला जरी माहीत नसलं तर एक गोष्ट आपल्या भविष्यातली आपल्याला 100% माहीत आहे, ती ही म्हणजे आपल्याला मरण येणार आहे. आपण एक दिवस मरणार आहोत आणि मेल्यानंतर आपल्याला वर जायचंय. बरोबर की नाही? आपण कोणीही तर राहायला आलं नाही, सगळेजणच मरणार आहेत आणि सगळेजणच वर जाणार आहेत. तसं मार्केट कितीही पडलं, मार्केटमध्ये हे सुखदुःख किती आले तर ते मार्केट वर जाणार आहे हे निश्चित. कोणतंही कधी मार्केट हे कंटिन्यू खाली राहणार नाही, ते वरच जाणार आहेत. तर वर जेव्हा जाईल ना त्यावेळेस 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे शेअर ज्यांचे काहीच सेल्स नाही, काहीच प्रॉफिट नाही, ज्यांचे प्रोमोटरसुद्धा नाही, पूर्णच पब्लिक भरलेली आहे, असे शेअरसुद्धा 1 रुपयाचा शेअर 25 रुपयापर्यंत पळतो जेव्हा बुल रन असते त्यावेळेस. म्हणजे हे किडे, ढेकणं, उंदरं हे सगळे पळायला लागतात जेव्हा बुल रन असतात त्यावेळेस. आपण तर घोड्यावर पैसे लावलेले आहेत, आपले घोडे पळणार नाहीत का? फक्त वेळ आहे की आता आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, मार्केटमधून बाहेर पडलं नाही पाहिजे. हीच तर वेळ आहे की आपल्याला ते हुसकून लावत आहेत. आपण जर ह्या वेळी जर टिकून राहिलो, ह्या वादळात जर आपण टिकून राहिलो तर भविष्यामध्ये आपलाही पैसा बनेल. भलेही आता आपला पोर्टफोलिओ रेड दिसत असेल तरीही काही दिवसानं तो ग्रीनमध्ये येणारच. त्यामुळं घाबरून जायची गरज नाही. पैसे असेल तर लावायचेत, पण पैसे नसेल तर पोर्टफोलिओ बघायचा सुद्धा नाही, काहीही गरज नाही. दर महिन्याला जर तुम्हाला 7 तारखेला पगार येत असेल, 5 तारखेला असेल, 10 तारखेला येत असेल, त्यावेळेसच बघा की कोणत्या शेअरमध्ये टाकायचे आहेत, त्यावेळेस टाका, नाहीतर पोर्टफोलिओ गुंडवून ठेवा, तरच तुम्ही टिकू शकाल. जर बघितला की तुमचे बोटं काही ना काही कामं करतील आणि नाही त्या गोष्टी होतील, शेअर विकल्या जातील, पुन्हा घेणं होणार नाही, काहीतरी असं उलटं सुलटं होत राहील, तर असं करू नका. बुद्धी स्थिर ठेवा,
पैसा कुठेही गेला नाही. तुम्ही इन्व्हेस्ट केलेली रक्कम जी आहे ती अजूनही कमी झाली नाही. तुमची इन्व्हेस्ट केलेली रक्कम तेवढीच आताही पोर्टफोलिओमध्ये दाखवत आहे. भलेही तुम्हाला नुकसानमध्ये 1, 2 लाख, 4 लाख, 10 लाख दाखवत असेल तरीही तुमची इन्व्हेस्टेड रक्कम तीच आहे, ती कमी झाली नाही. जेव्हा मार्केट वर जाईल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा प्रॉफिट दिसायला लागेल. त्यामुळं घाबरून जायची गरज नाही आहे. चला तर आज काय झालं मार्केटमध्ये तुम्हाला तर सगळ्याला माहीतच आहे. तरी आज मार्केटमध्ये भरपूर मारकाट झालेली आहे. सगळीकडे लाल आपल्याला पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 906 अंकानं 1.23% मायनस, निफ्टी 50 1.51% 338 अंकानं मायनस. तर जास्त मार बसला तो मिड कॅप आणि स्मॉल कॅपवाल्यांना. मिड कॅप 4.40% मायनस झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. 2115 अंकाची घसरण मिड कॅपमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. स्मॉल कॅप जर पाहिलं तर स्मॉल कॅप 5.28% 797 अंकाची घसरण. 5.28% स्मॉल कॅप क्रॅश झालाच म्हणायला पाहिजे. कारण 2%, 1.5% जरी पडला तरी आपण क्रॅश म्हणतो. हा तर जवळपास 5.5% पडलेला आहे. तर त्यामुळं आपला पोर्टफोलिओ आज खूपच मायनस झालेला तुम्ही पाहिला असेल. माझाही पोर्टफोलिओ मायनस झालेला मी पाहिला आहे. पण घाबरून जायची गरज नाही. जेव्हा कोविड होतं ना तर त्यावेळेसही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे घाबरू नका. तुम्ही जर नवीन मार्केटमध्ये आला असाल तर तुम्ही म्हणत असाल की इतके पैसे मायनस झाले नाही. जोपर्यंत तुम्ही विकलं नाही ना तोपर्यंत पैसे मायनस नाहीत. तुमचे पैसे तेवढेच आहेत. विकू नका. असेल पैसे तर खरेदी करा, नाही तर खरेदी करायची सुद्धा गरज नाही. कारण मार्केट किती खाली येईल किंवा कुठून वर जाईल हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळं मी तेच म्हणलं सुरुवातीला की कोणताही शेअर मी आज सांगणार नाही. कोणताही सपोर्ट सध्या कामाला येत नाही. तर किती पडेल ते पडू द्या. नंतर जेव्हा ते फिरायला लागेल त्यावेळेस आपण ह्याची चर्चा करू. पडणारे स्टॉकच सगळ्यात जास्त होते. तुम्ही बघू शकता 2164 स्टॉक पडणारे होते. हा आहे सेन्सेक्सचा चार्ट. तुम्ही बघू शकता. थोडंसं मी तुम्हाला म्हणजे तुमची जी मानसिक स्थिती आहे ती फक्त मला मजबूत करायचं एवढाच हा व्हिडिओ मागचा प्रयत्न आहे. बाकी दुसरं काही नाही. सेन्सेक्स हा सुरुवातीला जेव्हा तो सेन्सेक्स 1986ला चालू झालेला होता. तुम्ही इथं तारीख बघू शकता. तेव्हापासून 88पर्यंत हा 27% मायनस असलेला आपल्याला पाहायला मिळते सेन्सेक्स. मग पुढं काय झालं? 88पासून 8 एप्रिल 1988 पासून हा सेन्सेक्स इथं बघा पुन्हा तारीख तुम्हाला दाखवतो. 8 एप्रिल 1988 पासून 13 एप्रिल 1992 म्हणजे जवळपास 4 वर्ष. 4 वर्षामध्ये 10 पट सेन्सेक्स वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. म्हणजे तिथं मायनस झाला होता. जर टिकून राहिलं तर किती पटीनं वाढला तो इथं मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि शेवटी बघा हे कसं आहे की सेन्सेक्स जरी कुठं पडत असेल, इथंही पडला होता. तुम्ही इथं बघू शकता. इथं पडला होता, इथं पडला होता, इथं पडला होता, कोविडला पडला होता, इथंही पडला होता. पण इथं जरी दिसत नसला तर हे प्रत्येक ठिकाणी इथं पडलेलाच आहे. पण एकंदरीत जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा सेन्सेक्स हळूहळू हा वरच गेलेला आहे. फक्त तुम्हाला टिकून राहायची गरज आहे. त्यामुळं मार्केट आज ना उद्या हे वरच जाणार आहे. त्यामुळं घाबरायची गरज नाही. आणि तुम्ही खरेदी केली, तुम्हाला वाटत असेल की मी काल खरेदी केला ते कॅम्पस 236 रुपयाला, आज 5% पडला. मग आपण काय चुकी केली का? नाही. इतक्या खाली एकदम कालचाच त्याचा लो होता 235चा आणि इतक्या खाली खरेदी केल्यानंतरही तो जर पडत असेल तर पडू द्या. आता 200वर आल्यावर खरेदी करायची, तोपर्यंत खरेदी करायची नाही. आपण कोणतेही शेअर घेतले असतील, तुम्ही हॅपीएस्ट माइंड घेतला असेल किंवा अजून दुसरा हिंदुस्तान फूड घेतला असेल, कोणताही घेतला असेल तर तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही. तुम्ही चांगले शेअर घेतलेले आहेत. ते आता सगळे पडायला लागले त्यामुळे तेही पडत आहेत. पडू द्या. पुढच्या महिन्यापर्यंत, त्याच्या पुढच्या महिन्यापर्यंत किती दिवस पडणार आहे ते पडू द्या. पैसा असेल तर ज्यावेळेस रिटर्न फिरल मार्केट त्यावेळेस मग हळूहळू गुंतवणूक आपल्याला करायची. तोपर्यंत काहीही करायचं नाही, नुसतं बघत राहायचं आहे. पुढचं जर पाहिलं तर हा निफ्टी 50चा चार्ट आहे. त्याचंही तुम्ही बघा. बऱ्याच ठिकाणी तो पडलेला आपल्याला दिसतंय. थोडा पडला, कधी जास्त पडला. इथं तुम्हाला पाहू शकता तुम्ही. प्रत्येक वेळी तो पडलेला आहे. पण काय झालं? शेवटी वरच गेला की नाही?
तुम्ही बघत असाल सुरुवातीपासून असा हळूहळू तो वरच जात आहे. आता हा चार्ट निफ्टी 50चा आहे किंवा सेन्सेक्सचा आहे, तसेच आपल्या आपण जे शेअर घेतो त्याचे तसेच आहेत. आपणही शेअर घेतलेले चार्ट हळूहळू हे वरच जात आहेत. त्यामुळे आपण कोणतीही चूक केलेली नाही. तर सेन्सेक्सचा हा चार्ट पुन्हा तुम्ही बघा, कॅन्डलस्टिकचा हा मी चार्ट काढलेला आहे आणि कोविडच्या वेळेसचा हा चार्ट आहे. तुम्ही इथं बघू शकता 42,262 इथं बघा 42,262 होता. इथं कोविडला तारीख होती 20 जानेवारी 2020ला कोविडची बातमी हळूहळू येऊ लागली. त्याच्यानंतर थोडासा हा पडलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं बघू शकता थोडं पडलेला पाहायला मिळते, पण 4 आठवडे म्हणजे जवळपास महिनाभर तो एकाच ठिकाणी राहिला. पण त्याच्यानंतर 4च आठवड्यात 1, 2, 3, 4 आठवड्यामध्ये सेन्सेक्स 45% मायनस झाला. 45% जवळपास अर्धा झाला. कुठपर्यंत आला तो? तर तो आला 26,000पर्यंत. तुम्ही इथं बघू शकता हा 26,000पर्यंत सेन्सेक्स आलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे 45% मायनस झाला. सगळे शेअर त्यावेळेस कोणते फंडामेंटल स्ट्रॉंग असे का कोणते असो, एकाच वेळी लोअर सर्किट लागायचं, धडाधड पडत राहायचे. मग काय झालं बरं? इतके पडलं. त्यावेळेस म्हणत होते की माणूसच राहणार नाही तर तुम्ही मार्केट घेऊन काय बसले. सगळ्या लोकांनी मार्केटमधले पैसे काढून खाऊन पिऊन सुखी व्हा, आता आहे तेवढंच खाऊन घ्या असे म्हणलेले लोक होते. मार्केटमध्ये पैसे ठेवून काय करायचे. तर अशा लोकांनी पॅनिक सेलिंग, तसंच आताही दिसत आहे पॅनिक सेलिंग, स्मॉल कॅपमध्ये पॅनिक सेलिंग चालू केलेली आहे मोठ्या लोकांनी. म्हणजे लोकांनी पळून जावं आणि त्यांनी शेअर खरेदी करावेत. तर तसं काही करू नका, पॅनिक सेलिंग करू नका. असेल पैसा तर लावा, आता नका लावू. जेव्हा मार्केट वर फिरेल त्यावेळेस लावा. नसेल तर मस्त गुंडाळून ठेवा, बघूच नका. तुम्ही बघा नंतर एका महिन्यामध्ये तो 25,600 म्हणजे 26,000ला आलेला. मी तुम्हाला सांगितलंच की 23 मार्च 2020ला, तर तो एका महिन्यामध्ये जवळपास 45% पडला. पण इथून पुढं काय झालं? मार्च 2020 पासून इथं त्याला पुन्हा हा क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागला? तर बघा नोव्हेंबर 20पर्यंत पुन्हा तो जागेवर आला. इथं जरी मायनस दिसत असतील आपले शेअर्स, इथं मायनस पोर्टफोलिओ मायनस दिसत असेल, पुन्हा कव्हर झालं की नाही कव्हर? तर आज ना उद्या हे कव्हर होणार आहे. त्यामुळे घाबरू नका. आणि आपला पोर्टफोलिओ जरी तुमचा मायनस दिसत असेल तरीही तुमचे पैसे गेले नाही हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही विकत नाहीत तोपर्यंत ते पैसे गेलेले नाहीत. आज ना उद्या शेअर सगळेच वर जाणार आहेत. मग तो तुम्ही 500 रुपयाला घेतलेला आज 400 रुपयाला जरी आला असेल तर उद्या तो 500 रुपये क्रॉस करून पुढे जाणारच आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ फक्त तुमचं जे उत्साह तुमचा निघून गेलेला आहे, तुम्ही म्हणजे निरुत्साही झाला असाल, कशाला बाबा उगाच शेअर मार्केटमध्ये आलो, मेहनतीचे पैसे घातले आणि हे लोक काय व्हिडिओ बनवतात आणि सांगतात यांचं तरी काय खरं आहे, यांचं तरी काय जाते. नाही, आमचेही पैसे आम्ही मार्केटमध्ये लावलेलेच आहेत आणि आम्ही बरेच असे झटके पाहिलेले आहेत आणि काहीही होत नाही, कुठेही पैसा जात नाही. तुमचा पैसा 1 रुपयाही जात नाही. जर तुम्हीच फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत जर पैसे लावले असतील तर 1 रुपयाही जात नाही. हे असे झटके येणारच आहेत आणि येऊ द्या. पण एक लक्षात ठेवा की मार्केट आज ना उद्या वर जाणार आहे. बुल रन परत येणार आहे. मी तुम्हाला ही आशा दाखवत नाही, कारण हे असं वारंवार झालेलंच आहे. त्यामुळे हे बुलरन पुन्हा येणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आहे. हा व्हिडिओ फक्त तुमचा उत्साह जो कमी झालेला आहे तो उत्साह वाढवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कोणताही शेअर सध्या तुम्हाला खरेदी करायचा नसेल तर खरेदी करू नका. कोणताही सपोर्ट सध्या काम करत नाही. सगळे लोअर सर्किट लागत आहेत. 10% 7% 15% शेअर पडत आहेत. पडू द्या, कारण आता असलेला थोडा जर पैसा असेल तर तसा सांभाळून ठेवा. पुन्हा आपण कधीतरी ते पुढं जेव्हा मार्केट वर फिरेल त्यावेळेस तो लावू. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवाच, तुम्ही पैसे लावाच असं काही नाही आहे. तुम्ही अभ्यास करून ठरवा काय करायचं किंवा काय नाही. खरेदी करायची किंवा विक्री करायची हा निर्णय तुमचा असला पाहिजे. कारण नुकसान किंवा
प्रॉफिट हे शेवटी तुम्हाला सहन करायचं आहे. त्यामुळं व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.